आदित्य, तू माझ्याशी पण असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. मी तुझी इतकी साथ देऊन तू माझ्यावर असा उलटशील हे आधीच कळलं असतं ना, तर तुझी साथ मी कधीच दिली नसती. पण ठीक आहे, मला माहिती आहे तुला जागेवर कसं आणायचं ते. मी पण काही दूधखुळी नाहीये, अजून ओळखलं नाहीयेस तू मला. मी पण बघते ना तू कशा सया देत नाहीस ते. नाही तुझी सगळी गुरमी उतरवली ना तर नाव उत्तरा लावणार नाही. पण मी एकटी नाही करू शकत हे सगळं. काय करू? मीराची मदत घेऊ का? नाही, नको. ती का मदत करेल मला? पण आदित्य, काहीही झालं तरी मी तुझ्याकडून सह्या घेणार हे नक्की. पण वहिनी, आपण ती कंपनी सुरू करून नेमकं काय करणार आहोत? ते सांगते मी, पण मला सांगा त्या कंपनीचं नाव काय होतं? सोलकडी. सोलकडी? वा, ठीक आहे. आपण ही सोलकडी कंपनी पुन्हा सुरू करणार आहोत. एक मिनिट वहिनी, ते तितकंसं सोपं नाहीये. आणि एक मिनिट, मला प्लीज सांगा, ही कंपनी परत सुरू करायची म्हणजे नक्की काय करायचंय तुमच्या डोक्यात? सांगते मी तुम्हाला. सोलकडी कंपनी तेच करणार जे ती यापूर्वी करत होती, म्हणजेच कामत कंपनीचा भार हलका करत होती. कामत कंपनीमध्ये जे काही डील्स होतात, जे काही टेंडर्स पास होतात, ते सगळे सोलकडी कंपनी मार्फत हँडल होते. आणि सगळा फायदा सोलकडी कंपनीला. हो, पण हे अवघड आहे वहिनी. आणि आदित्यला जर हे सगळं कळलं तर? हो, आणि आता तुम्ही तिथे ॲज अन एम्प्लॉय म्हणून आहात, आणि या स्टेजला जर तुम्ही ऑफिस सोडलं तर मग आदित्यला अजून डाऊट येईल. कामत कंपनी कोण सोडून जाते? मग हे सगळं कसं करणार आहेस तू? आपण कामत कंपनीमध्ये राहूनच सोलकडी कंपनीसाठी काम करायचं. हा, म्हणजे असं काहीतरी नक्कीच करू शकतो आपण. आपण क्लायंट्सला ओळखतो, क्लायंट्स आपल्याला ओळखतात. जे काही डील्स होतील ते आधी कामत कंपनीच्या नावाखालीच होतील, आणि नंतर वासुभाऊजी आणि माझ्या साईनने ते सगळे डील्स सोलकडी कंपनी मार्फत क्लायंट्स पर्यंत पोहोचतील. ओके, म्हणजे आदित्यला असं वाटेल की त्याच्या सहीमुळे कामत कंपनीमुळे ही सगळी कामं होत आहेत. पण ऍक्च्युअल प्रॉफिट सोलकडीकडे जाईल. येस, अगदी बरोबर. आणि नंतर आपणच कामत कंपनीचे शेअर्स खाली उतरवायला सुरुवात करायची, आणि ते सगळे शेअर्स सोलकडी कंपनी विकत घेईल. आपण एखादा US किंवा UKचा ओनर तयार करू त्यासाठी. हो 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 ताई, चालेल ना. दिस इज अन अमेझिंग आयडिया. खरंच भन्नाट आहे ही कल्पना, फार आवडली मला. ताई, पण मी नाही करू शकत हे सगळं. मी नाही करू शकत हे सगळं. प्लीज असं नका बघू माझ्याकडे. मला खरंच नाही करायचंय असं काही. अगं पण मधुरा, का? म्हणजे इतका सगळा चांगला प्लॅन रेडी होतोय आणि तू का नाही म्हणतेस?
मधुरा प्लीज असं बोलू नकोस. आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपल्या हाती काहीच नाही लागणार. आई मला माहितीये, मला कळतंय सगळं, पण तरी माहित नाही का नको वाटतंय ग. मी नाही डील करू शकत परत त्या आदित्याशी. ह्या क्षणी ना मला त्याचा चेहराही बघायचा नाहीये. मला नाही भेटायचंय त्याला आणि बोलायचं तर अजिबातच नाहीये त्याच्याशी. मधुरा मला कळतंय तुला हे सगळं वाटणं साहजिकच आहे अगं, पण नाही ताई, मी नाही करू शकत. का तो आदित्य कम्प्लिटली उतरलाय माझ्या मनातून. मी नाही माफ करू शकत त्याला आणि त्याच्या हाताखाली तर काम अजिबात करू शकत नाही. एक ऐकशील माझं? मधुरा, माझ्याकडूनही बऱ्याच चुका झाल्यात, पण मिस्टर कामत मुद्दाम माझ्याशी वाईट वागत राहिले सुरुवातीला, जेणेकरून मला माझ्या चुकांची जाणीव व्हावी. जर ते आधीपासूनच चांगले वागले असते ना माझ्याशी, तर मला माझ्या चुका कधीच कळल्या नसत्या आणि मी कधीच सुधारू नसते शकले ते. आणि मला माहितीये मी खूप चुका केल्या आहेत आयुष्यात, पण मी माझ्या सुधारेन ना त्या. आणि आदित्याच्या चुकांचं काय? त्याला असंच सोडून देणार आहेस तू? मधुरा, मी एक ठरवलंय. मिस्टर कामतांनी त्यांच्या स्टाईलने मला माझ्या चुकांची जाणीव करून दिली आणि आता यापुढे मी मिस्टर कामतांच्या स्टाईलने आदित्यला त्याच्या चुकांची जाणीव करून देणार आहे. नाही ताई, पण तरी मला नाही जमणार हे असं काही करायला. ठीक आहे मधुरा, मान्य आहे मला तुझ्यासाठी हे खूप कठीण आहे. मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करत नाहीये, पण मधुरा मला असं वाटतंय की आदित्यला त्याच्या चुका कळल्याच पाहिजेत. हे बघ, तू तुझ्या पद्धतीने लढ, तुझा मार्ग तू शोध, तुला त्याला शिक्षा कशी द्यायची ते तू ठरव, पण आदित्यला शिक्षा झालीच पाहिजे. पण एक गोष्ट मात्र नक्की, आदित्यला कळलं पाहिजे की त्याने ज्या 2 मुलींशी पंगा घेतलाय ना, त्या कोणी साध्या सुद्धा मुली नाही आहेत. मीरा आणि मधुरा आहेत. ज्याने जर ठरवलं ना, ते संपूर्ण जग इकडचं तिकडे करू शकतात. कळलं? कळलं मला. मी करते हे सगळं माझ्या पद्धतीने हँडल आता. आणि तुला यामध्ये कुठलीही मदत लागेल तर ती करायला मी नेहमीच रेडी असेल. ताई, मी पण तुम्हाला हवी ती मदत करायला तयार. आता ही आहे तर मी पण आहे. तुम्ही दोघी तशा आम्ही दोघी, गीता संगीता. त्याला माहित नाही मी काय काय करू शकते ते. हा, वा, चांगला प्लॅन तयार झाला. आता लवकरच हा एक्झिक्यूट करूया. बरं, चला, खूप उशीर झालाय, मी निघतो. ओके, भेटूया उद्या ऑफिसमध्ये. चला. दादा काय बोलतोय तुम्ही? माझ्या घरात आलेली माणसं अशी जाऊ शकत नाही. म्हणजे येतात त्यांच्या मर्जीनं, जातात माझ्या मर्जीनं. हा, काय झालं संगीताताई? म्हणजे मी फक्त भेटायला आलो होतो, थोडं बोलायला. काही चुकलंय का माझं गीता? अहो असू दादा, तुमचं काही चुकलं नाहीये. काय ताई, किती घाबरवलंस तू त्यांना? तिला फक्त इतकंच सांगायचंय की आता आलायत ना तर जेवून जा. असं सांग ना, घाबरलं काय? तसं आहे. ओके ओके. नाही अहो ताई, खरंच उशीर झालाय. मी घरी जाऊन जेवेन ना, काही प्रॉब्लेम नाहीये. आता गोडीत सांगते ना तर ऐकायचं, नाहीतर बसूया, लगेच बसूया आपण जेवण. तुम्ही बसा, मी स्वयंपाक करते. चल ग गीता, चल.
ते दोघींना मावशीच्या घरी आहेत ना मामाच्या घरी. मग गेले कुठे असतील? वासुकडे. वा वा, काय कमाल जेवण आहे. बरं झालं घरी नाही गेलो, नाही तर इतक्या उत्तम जेवणाला मुकलो असतो मी. म्हणूनच मी बोलले की जेवून जा. हो, संगीताताईंच्या हाताला जबरदस्त चव आहे. मला आत्ता कळतंय गीताच्या हाताला इतकी चव कुठून आली आहे ते. त्यांच्याकडूनच शिकलेस ना सगळं. अगदी बरोबर आहे. मी ताईकडूनच शिकले छान छान जेवण करायला. वा, मग काय, दोघी बहिणी सुगरण आहेत अगदी. आम्ही इथे आल्यापासून काय काय छान छान पदार्थ खातोय माहितीये. हो ना ताई, आणि माझे तर कम्प्लीट लाड सुरू आहेत तिथे. आता ना काही बाहेरचं खावंसच वाटत नाही ग. वा. घ्या थोडी भाजी घ्या अजून. अगं नाही 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 नाही, बस बस बस. अजून जेवलो ना तर इथे झोपायची वेळ येईल माझ्यावर. मीरा ती तुम्हाला वाटते नाही नाही, खरंच माझं पण जेवण झालंय आता. हे घ्या आता हे काय आणखी? सोलकडी. सोलकडी? तुमच्या सोलकडीची सुरुवात या सोलकडीने करा. माझ्याकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमची कंपनी मोठी होत. क्या बात आहे. वा 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 वा. चला, आता तुमच्या शुभेच्छा मिळाल्यात ना, म्हणजे आपल्याला सक्सेस मिळालाच म्हणून समजा. 3 cheers फॉर आवर न्यू बिगिनिंग. Cheers. वासू सुद्धा घरी नाही, म्हणजे या दोघी इथे पण आल्या नाही. यावेळी जर इथे कोणी पाहिलं तर पंगा होऊ शकतो. इथून निघालेलंच बरं.
मीरा आणि मधुरा नक्की कुठे राहत आहेत याचा शोध घ्यायलाच हवा. वासूकडे नाही आहेत, मावशीकडेही नाही आहेत, मामाच्या घरी पण नाही आहेत. मग मुंबईत असं यांचं कोण आहे यांच्याकडे या राहत आहेत? असं कुठलं तरी घर आहे ज्याचा मला पत्ता नाही. वासूला माहिती आहे, पण काही झालं तर तो मला सांगणार नाही. अथर्वलाही विचारू शकत नाही. ऑफिसमध्ये कोणालाच काही माहित नाही. मग आत्ता कोण? काही झालं तरी मीरा कुठे राहते हे कळायलाच हवं. त्याशिवाय काहीच कळणार नाही. आणि ज्या अर्थी मला कोणीच काही सांगत नाही त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड आहे. मीरा इतक्या पटकन हार मानणारी नाही. तिच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. मग काय? एकच मार्ग आहे. मीराचं घर शोधणं. ताई पोलिसांना फोन करा, चोर घुसलाय. हा करते करते. अहो पण मी चोर नाही हो. प्रत्येक चोर असाच बोलतो. अहो पण मी खरंच चोर नाही हो. ए गप्प बस. तो बांबवा ना इकडं. ओ बांबू काय? अहो तुम्ही मला मारलत ना, माझी कामं जातील. अहो ऐका ना, मला सोडा ना प्लीज, सोडा. सोडा काय सोडा? तू माझा जावई आहेस का तुला सोडायला? अहो जावई काय? तुमचा जावई असतो ना, तुम्ही अजून मला मारलं असतं. तो तुमच्याकडून घरी घेऊन पळून गेलाय. माझी उधारी काढतो. माझी उधारी काढतो. माझी उधारी काढतो. थांबा. आवाज ओळखीचा वाटतोय. थांबा थांबा थांबा. अगं ओळखीचाच आवाज आहे. हे मला बोलूच देत नव्हते. हाय ना, मग आणखी मरा. आमची झोप मोडून कुठे यायला मारत बसू? चला रे. अरे झोप काय काढतो? एक दिवस मोठा स्टार होईल ना मी, मग तुम्हाला काय करशील तू? काय करशील तू? हा? मग काय करशील? हा? सगळे केस खराब केले माझे. तुला माहिती आहे ना, माझ्या केसात अभिनय दडलाय ते. हा आहे कोण? हा हा आमची हाताबाहेर गेलेली केस आहे. आमच्या खानदानाला लागलेला कलंक आहे. माझा एकुलता एक मुलगा राजेश. राजेश नहीं माँ, राज नाम तो सुना ही होगा. आए शाहरुख आणि अमिताभ एकत्र आलाय आज. नाही त्याचं काय मावशी, ती माझी ऍडिशन आहे. हो, अरे मग स्वतःच्या घरी असा चोरासारखा का आलाय ते सांग आधी. नाही ऍक्च्युली त्याचं काय आहे, मी एक नाटक करतोय, त्यात मी चोराची भूमिका करतोय, त्याचीच ही प्रॅक्टिस. आणि नाटकाचं नाव आहे संगीत मधुमिलन. मधुमिलन? मधुमिलन मध्ये चोरी कुठून आली? नाही त्याचं काय आहे की नाटकाच्या शेवटी मी चोर म्हणून त्या नायक नायिकेच्या घरात येतो आणि मग तिथे पडदा पडतो, आणि त्याची ही सगळी प्रॅक्टिस चालली होती. वा नाही, हे भिकेचे डोहाळे. चांगलं फोडून काढलं पाहिजे तुला. मा, तुझ्यासारख्या सामान्य माणसाला कलेची काय कदर असणार? त्यासाठी माझ्यासारखं असामान्य असावं लागतं. माँ तू रहने दे, ये तेरे बस की बात नहीं माँ. बस की बात नाही. माँ 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 चोरी झाली,
माठ डोक्यात फोडला, कोयता झाला, लाटणं अजून आठवत आहे. ए मा, आता काय फ्रीज डोक्यात घालते का? ए मा घे चादर अगं मला सांगायचं असतं, मी आणली असती. हा? चादर घे आणि बाहेर झोपायला जा. मैं आज भी फेंकी हुई चादर. हा, थांब थांब नहीं, चादर उठाता हूँ, बेशक उठाता हूँ, बेशक उठाता हूँ. एक मिनिट प्लीज, तुम्ही का जाताय बाहेर झोपायला? तुम्ही इथे झोपत, तुमचं घर आहे, आपण मॅनेज करू. नहीं, मैं जा रहा हूँ माँ, और शायद वापस काय उद्या सकाळी चहाला येतो ना. हा, येतो ना, चहाला चल येतो. नीट. चल जाऊन झोप. ताई, तुम्ही त्यांना का बाहेर जायला सांगताय? आपण मॅनेज करू. ये बहुत लंबी कहानी है बाबू विशाय.